वळ्यात पुढच्या आणखीन एक महत्त्वाच्या बातमीकडे. मनसेच्या दीपोत्सवाची आज मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर सुरुवात झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सहकुटुंब विशेष उपस्थितीने महाराष्ट्राचं लक्ष वेधलं. पण त्याच वेळी ठाकरे बंधूंच्या या दीपोत्सव हजेरीआधी दोनही ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला उपस्थिती लावतात का अशी जनभावना होती. पण दोनही ठाकरे बंधूंनी तसं न करता थेट दीपोत्सवाचं उद्घाटन केलं. या निमित्तानं ज्यावेळी दीपोत्सवाला सुरुवात झाली त्यावेळी मात्र स्मृतीस्थळाकडे डोळे लावून बसलेल्या जनतेचा भ्रमनिरास झालं एवढं मात्र खरं. ज्यावेळी हा दीपोत्सव सुरू होता त्यावेळी या स्मृतीस्थळावरून आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी. पाहूयात. इतका मोठा आतिषबाजीचा हा संपूर्ण कार्यक्रम दीपोत्सव जो उत्साहात साजरा केला जातो आणि यंदाचा विशेष म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू सोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठाकरेंचं अख्खं कुटुंब हे सोबत पाहायला मिळत आहे. त्यामुळे जी बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित यावे, मात्र एकत्रित येत असताना मात्र कुठेतरी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देणं हे अपेक्षित होतं आणि संपूर्ण राज्याचंच लक्ष याकडे होतं. तर मनसेच्या दीपोत्सवाची आज सुरुवात झाली आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाकडे ठाकरे बंधूंची पाठ का असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारतायत. ठाकरे बंधू एकत्र येण्याचं स्वप्न प्रत्यक्षात झाले. मात्र शिवाजी पार्कवर दीपोत्सवाचा झगमगाट असताना तिकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर मात्र शुकशुकाट पाहायला मिळालाय. मनसेच्या दीपोत्सवाची आज मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर सुरुवात झाली. यावेळी उद्धव ठाकरेंच्या सहकुटुंब विशेष उपस्थितीनं महाराष्ट्राचं लक्ष वेधलं. पण त्याच वेळी ठाकरे बंधूंच्या या दीपोत्सव हजेरीआधी दोनही ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला मात्र यांनी भेट दिली नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.